केंद्र सरकारच्या विविध विभागांच्या सचिवांशी पंतप्रधानांचा संवाद लोकांच्या जीवनावर होणाऱ्या योजनांच्या प्रत्यक्ष परिणामांवर लक्ष केंद्रित करण्याच्या सूचना. विधान परिषद उपसभापती पदाच्या निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेनेचं धक्कातंत्र. महायुतीचे उमेदवार म्हणून उबाठा शिवसेनेचे आमदार सचिन अहिर यांनी दाखल केला अर्ज. शिवसेनेचा अजेंडा पद नाही तर लोकांचा विकास आहे. याच विकासाच्या अजेंड्यासाठी लोकप्रतिनिधी शिवसेनेसोबत येत आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे. विधानसभेत 97,706 कोटींच्या पुरवणी मागण्या चर्चेनंतर मंजूर. शेतकरी कर्जमाफीसाठी तब्बल 20,752 कोटी रुपयांची तरतूद. सगळ्यांना विश्वासात घेऊन सदस्यांशी चर्चा करून सर्वसंमतीनेच अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाचा निर्णय घेतला जाईल, मुख्यमंत्र्यांनी केलं आश्वस्त. बालकांना गुन्ह्यासाठी प्रवृत्त करणाऱ्यांवर मोक्का लावण्यासह कठोर कारवाईचा इशारा देत आवश्यकता भासल्यास कायद्यात सुधारणा करण्याची विधानसभेत मुख्यमंत्र्यांची ग्वाही. प्रस्तावित कायद्यामुळे बळजबरी धर्मांतराच्या प्रकरणांचा उलगडा करण्याची राज्याची क्षमता अधिक बळकट होऊन कठोर कायदेशीर कारवाईचा मार्ग मोकळा होईल, मुख्यमंत्री. एल निनो संकटाच्या पार्श्वभूमीवर जलसंधारणाची कामं प्राधान्याने पूर्ण करण्यासह कोल्हापुरी बंधारे दुरुस्तीचा धडक कार्यक्रम राबवण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. देशाचे 31वे लष्कर प्रमुख म्हणून जनरल धीरज सेठ यांनी मावळते लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांच्याकडून स्वीकारला कार्यभार. गडचिरोलीत नक्षलवादाविरोधात आणखी एक निर्णायक कारवाई. नक्षलवाद्यांनी लपवून ठेवलेलं शस्त्र निर्मितीचं साहित्य केलं नष्ट. सप्टेंबरमध्ये होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धांसाठी भारतीय महिला क्रिकेट संघाची घोषणा. हरमनप्रीत कौरकडे संघाच्या कर्णधार पदाची धुरा कायम. आणि मुंबईतील चेंबूर परिसरात धावत्या शाळेच्या बसवर झाड कोसळून झालेल्या दुर्घटनेत एका विद्यार्थ्याचा मृत्यू, एकाची प्रकृती गंभीर. नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रात मी स्नेहा आघारकर आपलं स्वागत करते. पाहूया बातम्या विस्ताराने. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीत सेवा तीर्थ इथे केंद्र सरकारच्या विविध विभागांच्या सचिवांशी संवाद साधला. या संवादादरम्यान व्यवसाय सुलभता आणि जीवन सुलभता यासाठी नियम शिथिलीकरण आणि इतर सुधारणा, त्याचप्रमाणे आत्मनिर्भरतेला चालना देणं या 2 मुख्य विषयांवर भर देण्यात आला. या चर्चेत पंतप्रधानांनी संपूर्ण सरकार दृष्टिकोन स्वीकारण्यावर आणि विभागांमध्ये परस्पर समन्वय साधण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आलं. एकात्मिक नियोजन आणि समन्वयाचं महत्त्व अधोरेखित करत पंतप्रधानांनी आंतरविभागीय समन्वय आणि माहितीवर आधारित निर्णय प्रक्रियेसाठी PM गतिशक्ती या प्रभावी व्यासपीठाचा अधिक व्यापक वापर करण्यास प्रोत्साहन दिलं. विविध योजनांचा लोकांच्या जीवनावर होणाऱ्या प्रत्यक्ष परिणामांवर लक्ष केंद्रित करण्याच्या सूचना पंतप्रधानांनी सचिवांना केल्या. या संवादादरम्यान सचिवांनी या 2 मुख्य विषयांच्या अनुषंगाने आपापल्या मंत्रालयांकडून आणि विभागांकडून उचलल्या जाणाऱ्या महत्त्वपूर्ण पावलांची माहिती दिली. पंतप्रधानांची दूरदृष्टी, प्रत्यक्ष कृती आणि ठोस परिणामांमध्ये रूपांतरित करण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांवर त्यांनी प्रकाश टाकला. तसंच या क्षेत्राशी संबंधित आव्हानांवर चर्चा केली. तसंच प्रशासन आणि सेवा वितरण अधिक सक्षम करण्यासाठीच्या भविष्यातील धोरणांची रूपरेषाही मांडली. विधान परिषदेच्या उपसभापती पदाच्या निवडणुकीच्या निमित्ताने राज्याच्या राजकारणात आज एक मोठं धक्कातंत्र पाहायला मिळालं. महायुतीचे उमेदवार म्हणून उबाठा शिवसेना पक्षाचे आमदार सचिन अहिर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत विधान परिषदेच्या उपसभापती पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. अहिर यांचं हे पाऊल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासाठी मोठा धक्का मानलं जात आहे. दरम्यान उपसभापती पदासाठी महाविकास आघाडीने उपसभापती पदाच्या निवडणुकीसाठी जगन्नाथ अभ्यंकर यांना उमेदवारी दिली आहे. महायुती बहुमतात असल्याने उद्या सचिन अहिर यांची निवड निश्चित मानली जात आहे.
महायुतीच्या वतीने सचिन अहिर यांनी उपसभापती पदाच्या निवडणुकीसाठी अर्ज भरल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अहिर यांच्यासोबत घेतलेल्या पत्रकार परिषदेत भूमिका स्पष्ट केली. आम्ही दिलेला शब्द पाळणारे लोक आहोत, त्यामुळे लोक स्वतःहून शिवसेनेत येत आहेत. आम्ही तोडायला नाही तर जोडायला आलो आहोत, हीच आमची भूमिका आहे, असं शिंदे यांनी यावेळी बोलताना सांगितलं. आमचा अजेंडा पद नाही तर लोकांचा विकास आहे. याच विकासाच्या अजेंड्यासाठी अहिर शिवसेनेसोबत आले आहेत, असं एकनाथ शिंदे म्हणाले. साहेबांचे विचार पुढे नेणारे आम्ही लोक आहोत. आनंद दिघे साहेबांचे विचार पुढे नेणारे लोक आहोत आणि शब्दाला किंमत देणारी संघटना आहे आणि म्हणूनच लोक आज स्वतःहून येत आहेत आणि म्हणून आम्ही कुठल्याही प्रकारचं तोडकाम करत नाही, आम्ही जोडकाम करतो. आम्ही तोडायला नाही तर जोडायला आलेलो आहे. काही लोक तोडवायला आलेत, आम्ही शिवसेना वाढवायला आलेलो आहे. ही आमची सरळ माफक भूमिका आहे. सचिन अहिर हे तळागाळात काम करणारे नेते असून गिरणी कामगार आणि मुंबईतील स्थानिक प्रश्नांची त्यांना सखोल जाण आहे. अहिर यांनी शिवसेनेसोबत काम केल्याने मुंबई आणि पुणे परिसरात शिवसेनेची ताकद वाढेल असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला. शिवसेना जी जबाबदारी देईल ती पाडणार असल्याने सचिन अहिर यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितलं. आपल्या निर्णयावर काही जण टीका करतील, मात्र या संदर्भात वेगळ्या व्यासपीठावर भूमिका मांडणार असल्याचं अहिर यांनी सांगितलं. हे दाखवून देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे की पक्ष कुठचाही सोडलेला नाही. ते तांत्रिक मुद्द्याबद्दल आपण वेगळ्या व्यासपीठावरती आपण बोलू. पण एक गोष्ट नक्की आहे की आज एवढ्या उपसभापती पदाची जर आज आदरणीय शिंदे साहेबांनी ही जबाबदारी दिल्यानंतर हे मला असं वाटतं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला तो बहुमान आहे. सचिन अहिर यांच्यावर आदित्य ठाकरे यांनी जोरदार टीका केली आहे. जे लोक पक्षाच्या सर्वात जवळचे होते आणि ज्यांना संघटनेकडून सर्व काही मिळालं तेच लोक आता पक्ष सोडून जात आहेत, असं सांगत अखेर या लोकांना आणखी काय हवं आहे असा प्रश्न पत्रकारांशी बोलताना ठाकरे यांनी उपस्थित केला. कोणी पक्षात आलं किंवा सोडून गेल्याने काही फरक पडत नाही, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. अनेक दिवस किंवा आता गेले 4 वर्ष आम्ही पाहतोय, जे जवळचे लोक आहेत ज्यांना सगळं काही मिळतं हेच स्वतःच्या स्वार्थासाठी जे निघून जातात, हे आम्ही आता पाहत आलेलो. याच्यात काही नवीन नाही, धक्का बसण्यासारखं काही नाही. तसं पाहिलं तर वरळी असेल, पूर्ण शिवडी वगैरे, हा पूर्ण पट्टा हा बालेकिल्ला होता आणि अजूनही आहे. हाच एक प्रश्न पडतो, पण कोणी येण्याने कोणी जाण्याने काही फरक पडत नाही. जो बालेकिल्ला आहे तो तसाच. हे जे काही पहिलं ऑपरेशन टायगर होतं, मग आता हे आहे, मग सतत ही चर्चा चालली आहे. हे ऑपरेशन टायगर मुळीच नाही आहे, हे ऑपरेशन देवेंद्र फडणवीस आहे आणि त्याचा हा परिणाम आहे. विधानसभेत आज तब्बल 97,706 कोटींच्या पुरवणी मागण्या चर्चेनंतर मंजूर करण्यात आल्या. यात शेतकरी कर्जमाफीसाठी तब्बल 20,752 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यापूर्वीच्या कर्जमाफीतील प्रलंबित बोजासाठी 200 कोटी तर आत्ताच जाहीर करण्यात आलेल्या नव्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 साठी 20,552 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. एकूण 97,706 कोटी रुपयांच्या या स्थूल पुरवणी मागण्या असल्या तरी विविध तांत्रिक समायोजने आणि केंद्र सरकारच्या मदतीचा परतावा लक्षात घेता राज्याच्या तिजोरीवर प्रत्यक्ष निव्वळ अतिरिक्त भार 74,817 कोटी रुपयांचा पडणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने अनुसूचित जातींच्या आरक्षणाच्या उपवर्गीकरणाचा निर्णय दिला, त्यावर सरकारने न्यायमूर्ती बदर समिती नेमली. आता कोणताही कायदा आम्ही आणलेला नाही. मुख्य सचिवांची समिती सगळ्यांच्या सूचना लक्षात घेऊन त्यावर सुनावणी करेल. तेलंगणा आणि कर्नाटक सरकारने उपवर्गीकरणाचा कायदा केला, मात्र आपल्या राज्यात सगळ्यांचं ऐकून घेऊन सदस्यांशी चर्चा करून सगळ्यांच्या संमतीनेच पुढील निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दिली. याबाबतचा स्थगन प्रस्ताव विजय वडेट्टीवार यांनी मांडला होता.
आज मुंबईत हे उपवर्गीकरण करू नये या मागणीसाठी मोठा मोर्चा निघाला. त्याची नोंद सरकारने घ्यावी अशी मागणी केली. अध्यक्षांनी स्थगन प्रस्ताव नाकारला. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिलं. अंतिम निर्णय सरकार करेल. हा निर्णय करत असताना माननीय सर्वोच्च न्यायालयाने जे निर्देश दिलेले आहेत त्या निर्देशांचं तंतोतंत पालन होईल. कोणावरही अन्याय करण्याचा सरकारचा मानस नाहीये. सर्वोच्च न्यायालयाच्या याच आदेशाप्रमाणे कर्नाटकच्या सरकारने, तिथे आपलं सरकार आहे, त्यांनी उपवर्गीकरण केलं, कायदा झाला. तेलंगणात आपलं सरकार आहे, त्या ठिकाणी उपवर्गीकरण केलं, कायदा झाला. महाराष्ट्रात मात्र आम्हाला हे लादायचं नाहीये. आम्हाला सहमतीने सर्वांना विश्वासात घेऊन आणि कायद्याचं तंतोतंत पालन करत हे करायचं आहे. त्यामुळे मी पुन्हा सांगतो, कमिटी सगळ्यांचं म्हणणं ऐकून घेईल. विधिमंडळाच्या सदस्यांशी देखील चर्चा होईल आणि त्यानंतरच अंतिम निर्णय या संदर्भातला घेतला जाईल. कोणीही गृहीतिकांच्या आधारावर, अफवांच्या आधारावर या ठिकाणी कुठलंही मत बनवणं हे योग्य होणार नाही. यावर बोलण्याची संधी मिळावी अशी विरोधी सदस्यांची मागणी होती. मात्र अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ती नाकारली. त्याचा निषेध करत विरोधकांनी सभात्याग केला. आरक्षण उपवर्गीकरण विरोधी संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाने आज मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या शिष्टमंडळात रिपब्लिक सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आंबेडकर, माजी सामाजिक न्यायमंत्री बबनराव घोलप, राजकुमार बडोले यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. त्यांच्या मोर्चानंतर विविध मागण्या आणि सूचना शिंदे यांच्यासमोर मांडण्यात आल्या. या विषयाची सखोल माहिती घेणं आवश्यक आहे. प्रत्येक समाजाची लोकसंख्या, त्यांना मिळणारे लाभ आणि सर्व बाबींचा सखोल अभ्यास करूनच निर्णय घेतला जाईल. महायुती सरकार कोणत्याही समाजावर अन्याय होऊ देणार नाही. सर्व समाजांना न्याय मिळेल ही सरकारची स्पष्ट भूमिका आहे, असं एकनाथ शिंदे यांनी या शिष्टमंडळाला सांगितलं. बालकांना गुन्ह्यासाठी प्रवृत्त करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल. प्रसंगी त्यांना मोक्का लावण्यात येईल आणि गरज भासत असेल तर कायद्यात सुधारणा केली जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. अर्जुन खोतकर यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला ते उत्तर देत होते. बालगुन्हेगारांसाठीची वयोमर्यादा 18 वर्षांवरून 16 वर्ष करण्याबाबत केंद्र शासनाकडे प्रस्ताव पाठवण्यात येणार आहे. बालकांचा गुन्हेगारी आणि अंमली पदार्थांच्या वितरणासाठी वापर करणाऱ्यांविरोधात अधिक कठोर कारवाई करता यावी, यासाठी कायद्यात आवश्यक बदल करण्यात येणार असल्याचं ते म्हणाले. मनोरंजन करण्याच्या नावावर परवाना घेऊन त्याखाली डान्स बार चालवणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यासाठी कायद्यात सुधारणा करण्याची गरज आहे. असा नवा कायदा याच अधिवेशनात मंजुरीसाठी आणण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. नाना पटोले यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं. वारंवार गुन्हे करणाऱ्या परवानाधारकांचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्याची तरतूदही नवीन कायद्यात करण्याचा प्रयत्न आहे, असंही फडणवीस यांनी स्पष्ट केलं. महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयक 2026ला केंद्र सरकारची मंजुरी मिळाल्यानंतर धर्मांतरणासारख्या गैरप्रकारांवर कठोर कायदेशीर कारवाईचा मार्ग मोकळा होईल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितलं. सुधीर मुनगंटीवार यांनी विचारलेल्या तारांकित प्रश्नाला ते उत्तर देत होते. सक्तीच्या धर्मांतराच्या प्रकरणांचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी भारतीय न्याय संहितेतील सध्याच्या तरतुदी अपुऱ्या आहेत. मात्र धर्मांतर विरोधी विधेयक एक विशिष्ट कायदेशीर चौकट उपलब्ध करून देईल, असं ते म्हणाले. प्रस्तावित कायद्यामुळे बळजबरीने होणाऱ्या धर्मांतराच्या प्रकरणांचा उलगडा करण्याची राज्याची क्षमता अधिक बळकट होईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. परदेशातून आलेल्या देणग्यांचा वापर धर्मांतर किंवा अन्य बेकायदेशीर कामासाठी करण्यात आला
तर त्यांचा परदेशी देणगी कायदा परवाना रद्द करण्यात येतो. प्रस्तावित धर्मांतर विरोधी कायद्यानंतर जबरदस्तीने धर्मांतर करण्याच्या घटनांवर अधिक कडक कारवाई करणं शक्य होईल असं ते म्हणाले. परदेशात बसून किंवा देशातील विविध राज्यातून धमक्या देत खंडणी मागणाऱ्या बिश्नोई टोळीसह भाडोत्री गुंडांचा बंदोबस्त करण्यात येईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. मुंबई आणि उपनगरातील नागरिकांना सुरक्षित, दर्जेदार आणि परवडणारी घरं उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे अशी ग्वाही प्रभारी गृहनिर्माण मंत्री शंभूराज देसाई यांनी आज विधानसभेत दिली. गृहनिर्माण विभागावरील प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना त्यांनी शासनाची भूमिका स्पष्ट केली. रखडलेल्या पुनर्विकास आणि पुनर्वसन प्रकल्पांना गती देण्याबरोबरच गिरणी कामगारांची घरं, जुन्या उपकरप्राप्त इमारतींचा पुनर्विकास आणि झोपडपट्टी पुनर्वसन योजनातील प्रश्न टप्प्याटप्प्याने मार्गी लावण्यात येतील असं ते म्हणाले. झोपडपट्टी पुनर्वसन आणि पुनर्विकास प्रकल्पांना गती देण्यासाठी शासनाने धोरणात्मक सुधारणा केल्या आहेत, याकडे देसाई यांनी लक्ष वेधलं. MPSC अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत होणारी भरती प्रक्रिया अधिक जलद, पारदर्शक आणि कार्यक्षम करण्यासाठी CBT म्हणजेच संगणक आधारित परीक्षा पद्धतीचा अवलंब करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सामान्य प्रशासन विभाग मंत्री आशिष शेलार यांनी आज विधान परिषदेत दिली. विधान परिषदेत नियम 260 अनुसार उपस्थित केलेल्या सामान्य प्रशासन विभागाच्या चर्चेला उत्तर देताना ते आज बोलत होते. वाढलेल्या पदसंख्येच्या पार्श्वभूमीवर CBT पद्धत अधिक उपयुक्त असल्याचे मंत्री शेलार यांनी स्पष्ट केलं. उमेदवारांना त्याच वर्षात परीक्षा घेऊन त्याच वर्षात नियुक्ती मिळवून देण्याचं उद्दिष्ट आहे. रिक्त पदं दीर्घकाळ रिक्त राहू नयेत आणि विद्यार्थ्यांना अनावश्यक प्रतीक्षा करावी लागू नये यासाठी भरती प्रक्रियेला गती देण्यात येणार आहे. दरवर्षी 50 ते 60 हजार पदांची भरती वेळेत पूर्ण करण्यासाठी हे महत्त्वाचं पाऊल असल्याचं सांगत परीक्षांचं खाजगीकरण होणार नाही अशी ग्वाही शेलार यांनी यावेळी दिली. यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात. KYC अपडेटसाठी अनोळखी लिंक उघडणं म्हणजे चोरांसाठी आपल्या अकाउंटचे दरवाजे उघडणं. थांबा, चेक केलं लिंक सुरक्षित आहे, सेंडर तुमची बँक आहे. फसव्या KYC अपडेट लिंक्स पासून सावध रहा. RBI सांगते, जाणकार रहा, सतर्क रहा. नांदेड इथल्या ऐतिहासिक पवित्र श्री हुजूर अबचलनगर सचखंड गुरुद्वाराच्या प्रशासकीय व्यवस्थेबाबत 1956च्या जुन्या कायद्यात प्रस्तावित सुधारणांविषयी शीख समाजात असलेल्या भावना लक्षात घेऊन राज्य सरकारने हा कायदा तुर्तास स्थगित करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. आता एका उच्चस्तरीय समितीच्या माध्यमातून शीख समाजाचं मत ऐकून घेतल्यानंतरच पुढील पाऊल उचललं जाईल अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज विधानभवनात पत्रकार परिषदेत दिली. नांदेड गुरुद्वाराचं पूर्ण नियंत्रण महाराष्ट्र सरकारकडे जाणार असल्याचा खोटा दावा केला गेला होता. तो पूर्णपणे फेटाळण्यात आला असून गुरुद्वाराचं संपूर्ण संचालन केवळ शीख समाजाच्या माध्यमातूनच केलं जाईल असं बावनकुळे यांनी स्पष्ट केलं. दरम्यान विकास करार रद्द, निरस्त किंवा समाप्त झाल्यास कोणत्याही परिस्थितीत मुद्रांक शुल्काचा परतावा किंवा सवलत दिली जाणार नाही अशी स्पष्ट तरतूद असलेली महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमातील कलम 48मध्ये अत्यंत महत्त्वाची सुधारणा करणारं विधेयक आज महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत मांडलं. राज्याच्या महसुलाचं संरक्षण करणं आणि कायद्यातील पळवाटांचा होणारा गैरवापर रोखणं हा या सुधारणेचा मुख्य उद्देश आहे. विविध हवामान संस्थांनी यावर्षीच्या पावसाळ्यामध्ये
एल निनोबाबत दिलेल्या इशाऱ्याबाबत शासन गंभीर असून संभाव्य टंचाई परिस्थिती हाताळण्यासाठी सज्ज आहे. त्यामुळे एल निनोचं संभाव्य संकट हे जलसंधारणासाठी इष्टापत्ती असल्याचं सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कमी कालावधीमध्ये पूर्ण होऊ शकणारी जलसंधारणाची कामं प्राधान्याने पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. विधानभवनात या संदर्भात घडलेल्या बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते. राज्यामध्ये नादुरुस्त असलेल्या कोल्हापुरी बंधाऱ्यांना प्राधान्याने दुरुस्त करण्यासाठी धडक कार्यक्रम तसंच सौर ऊर्जा विषयक उपकरणांच्या दुरुस्तीसाठी संबंधित गाव पाड्यात दुरुस्तीबाबत कौशल्य विकासाचा कार्यक्रम राबवण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले. देशाचे 31वे लष्कर प्रमुख म्हणून जनरल धीरज सेठ यांनी आज मावळते लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांच्याकडून कार्यभार स्वीकारला. जनरल द्विवेदी आज आपल्या 4 दशकांच्या दैदिप्यमान कारकिर्दीनंतर सेवानिवृत्त झाले. भारतीय लष्करात 4 दशकांहून अधिक काळ सेवा करायला मिळाली हे आपलं भाग्य असल्याच्या भावना द्विवेदी यांनी यावेळी व्यक्त केल्या. गेल्या 2 वर्षात भारतीय लष्कराने प्रत्येक आघाडीवर आपली सज्जता, संतुलन आणि दक्षता सातत्याने राखल्याचं त्यांनी सांगितलं. जनरल धीरज सेठ यांच्या नेतृत्वाखाली भारतीय लष्कर आपली गौरवशाली परंपरा, निपुणता आणि दृढनिश्चय कायम ठेवत आणखी मोठी उंची गाठेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. जनरल धीरज सेठ खडकवासल्याच्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे माजी विद्यार्थी असून डिसेंबर 1986 त्यांनी सशस्त्र दलात प्रवेश केला. आपल्या 4 दशकांच्या प्रदीर्घ काळात त्यांना कूटनीती, क्षमता बांधणी आणि संस्थात्मक क्षेत्रातील काम अशा सगळ्या क्षेत्रांचा अनुभव असून त्यांनी भारतीय लष्कराची लढाऊ क्षमता अधिक प्रभावी करणं आणि त्यात दीर्घकालीन परिवर्तन आणणं यात महत्त्वाचं योगदान दिलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज नवी दिल्लीत FCRA म्हणजेच परदेशी योगदान नियमन कायदा 2.0 पोर्टल आणि इलेक्ट्रॉनिक ओव्हरसीज सिटीझन ऑफ इंडिया EOCI कार्डचं अनावरण केलं. या दोन्ही उपक्रमांमुळे नागरिक सेवांमध्ये सुधारणा होईल आणि FCRA पोर्टलद्वारे देणगी प्राप्त करणाऱ्यांना भेडसावणाऱ्या अडचणींचंही निवारण होईल असं शहा यांनी सांगितलं. जेव्हा हेतू स्पष्ट असतो, धोरण पारदर्शक असतं आणि तंत्रज्ञानाचा स्वीकार करण्याची मानसिकता असते, तेव्हा प्रामाणिक लोकांसाठी प्रशासकीय कामकाज अधिक सुलभ होतं असं ते म्हणाले. गैरप्रकार करणाऱ्यांविरुद्ध कडक देखरेख यंत्रणा उभारली गेली असून त्यामुळे देश अधिक सुरक्षित होत आहे हे शहा यांनी अधोरेखित केलं. युरो बँकेने ग्रीस ते भारत अशा सीमापार पैशांच्या हस्तांतरणासाठी UPI आधारित सेवा सुरू केली आहे. हा उपक्रम नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या इंटरनॅशनल पेमेंट्स लिमिटेड सोबतच्या बँकेच्या धोरणात्मक सहयोगाचा एक भाग आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांच्या उपस्थितीत या सेवेचा प्रारंभ झाला. युरो बँकेद्वारे सुरू झालेली ही सेवा भारताच्या डिजिटल पेमेंट व्यवस्थेच्या जागतिक विस्तारातील आणखी एक महत्त्वाचा टप्पा आहे असं गोयल यांनी सांगितलं. ग्रीसमध्ये आता UPI सेवा उपलब्ध झाल्यामुळे पात्र ग्राहक त्वरित, सुरक्षितपणे आणि सहजतेने पैसे हस्तांतरित करू शकतील. तसंच त्यामुळे व्यवहाराचा खर्च पारंपरिक हस्तांतरण खर्चाच्या तुलनेत अत्यंत कमी होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. UPIला जागतिक स्तरावर मिळणारी वाढती मान्यता आणि प्रशंसा हे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दूरदृष्टीवरील विश्वासाचं प्रतीक आहे असं गोयल यांनी सांगितलं. दरम्यान पियुष गोयल यांनी ग्रीस इथे ग्रीसचे उपपरराष्ट्र व्यवहार मंत्री हॅरिस थियोहारिस यांच्यासह भारत ग्रीस व्यापार मंचाला संबोधित केलं. भारताच्या कामगिरीबाबत माहिती देतानाच त्यांनी ग्रीससाठी भारतात असलेल्या संधींची माहिती दिली. भारत युरोपीय संघ मुक्त व्यापार करारामुळे व्यापार, गुंतवणूक आणि आर्थिक सहकार्याच्या
नव्या संधींवर त्यांनी प्रकाश टाकला. गोयल यांनी काल थियो हॅरिस यांच्याशी व्यापार आणि गुंतवणूक, सागरी आणि दळणवळण भागीदारी यासह दोन्ही देशांमधली धोरणात्मक भागीदारी अधिक बळकट करण्यासाठीच्या नव्या संधींबाबतही चर्चा केली. राज्यात आजपासून SIR अर्थात विशेष मतदार याद्यांच्या फेरतपासणी प्रक्रियेला सुरुवात झाली. या अंतर्गत येत्या 29 जुलैपर्यंत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी म्हणजेच BLO मतदारांच्या घरी प्रत्यक्ष भेट देऊन गणना अर्ज वाटप करतील आणि भरलेले अर्ज परत घेतील. त्यानंतर येत्या 5 ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील. 5 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर या कालावधीत प्रारूप यादीवर दावे आणि हरकती नोंदवता येतील आणि 7 ऑक्टोबर रोजी अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील. या प्रक्रियेसाठी राज्यात 1 लाखाहून अधिक BLO नियुक्त करण्यात आले आहेत. राज्य सरकारने नक्षलवादाचं समूळ उच्चाटन करण्यासाठी अवलंबलेल्या शून्य सहिष्णुता धोरणाअंतर्गत गडचिरोलीत नक्षलवादाविरोधात आणखी एक मोठी निर्णायक कारवाई करण्यात आली आहे. गोपनीय माहितीच्या आधारे गडचिरोली पोलीस आणि CRPFच्या संयुक्त कारवाईत महाराष्ट्र छत्तीसगड सीमेवरील बालबेडा जंगल परिसरात नक्षलवाद्यांनी लपवून ठेवलेले शस्त्र निर्मितीचं साहित्य शोधून जागीच नष्ट करण्यात आलं. नक्षलवाद्यांकडून नक्षल सप्ताह, निवडणुका आणि इतर संवेदनशील कालावधीत सुरक्षा दलांविरोधात घातपाताच्या कारवाया करण्यासाठी अशा प्रकारच्या साहित्याचा वापर केला जात होता. या कारवाईमुळे संभाव्य धोका टळला असून नक्षलवाद्यांच्या शस्त्र निर्मिती आणि घातपाताच्या क्षमतेला मोठा धक्का बसला आहे. या प्रभावी कारवाईमुळे नक्षलवाद विरोधातील राज्याच्या शून्य सहिष्णुता धोरणाला आणखी बळ मिळालं असून गडचिरोलीत शांतता, सुरक्षितता आणि विकासाचंच वातावरण अधिक मजबूत होत आहे असं सांगत या यशस्वी कारवाईबद्दल गडचिरोली पोलीस आणि CRPFच्या सर्व शूर जवानांचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिनंदन केलं आहे. बातम्यांपलीकडच्या बातम्या, अचूक माहिती, सखोल विश्लेषण जाणून घेण्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत बातम्या प्लस हा विशेष कार्यक्रम. तेव्हा पाहायला विसरू नका. दर बुधवारी रात्री 8:30 वाजता बातम्या प्लस. जगभरात, देशभरात दररोज असंख्य घटना घडत असतात, पण बातम्यांच्या या भडीमारात खरंच लक्षात काय राहतं? फक्त काय घडलं इतकंच नाही, तर त्यामागचं वास्तव, त्याचा परिणाम आणि त्याचा नेमका अर्थ समजून घेणंही तितकंच महत्त्वाचं. म्हणूनच बातम्या प्लस अचूक माहिती, सखोल विश्लेषण आणि स्पष्ट दृष्टिकोनासह महत्त्वाच्या घडामोडींचा सर्वंकष वेध. फक्त बातम्या नाही, तर त्यामागचा अन्वयार्थ उलगडण्याचा प्रयत्न. बातम्या प्लस दर बुधवारी रात्री 8:30 वाजता फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर. मुंबईतील चेंबूर परिसरात आज दुपारी एका धावत्या स्कूल बसवर मोठं झाड कोसळून दुर्घटना घडली. या दुर्घटनेत एका 11 वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. बसमध्ये असलेल्या 12 मुलांना बस कंडक्टर आणि स्थानिक नागरिकांनी सुरक्षितपणे बाहेर काढलं. त्यापैकी 4 विद्यार्थ्यांना किरकोळ दुखापत झाली, तर एक मुलगा गंभीर जखमी झाला आहे. युनिव्हर्सल हायस्कूल या शाळेचे विद्यार्थी या बसमध्ये होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या घटनेची दखल घेतली आहे. हे झाड कशामुळे कोसळलं याची माहिती घेतली जाईल आणि भविष्यात अशा घटना होऊ नयेत यासाठी सूचना दिल्या जातील असं शिंदे यांनी सांगितलं. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. मुंबईसह राज्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस सुरू असल्याने सर्व नागरिकांनी अत्यंत सतर्क राहून प्रशासनाने दिलेल्या सूचनांचं काटेकोरपणे पालन करावं, अनावश्यक प्रवास टाळावा आणि सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य द्यावं असं आवाहन त्यांनी केलं आहे. या कठीण परिस्थितीत प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा नागरिकांच्या मदतीसाठी पूर्ण क्षमतेने कार्यरत आहेत असं त्यांनी सांगितलं. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या.
केंद्र सरकारच्या विविध विभागांच्या सचिवांशी पंतप्रधानांचा संवाद, लोकांच्या जीवनावर होणाऱ्या योजनांच्या प्रत्यक्ष परिणामांवर लक्ष केंद्रित करण्याच्या सूचना. विधान परिषद उपसभापती पदाच्या निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेनेचं धक्कातंत्र, महायुतीचे उमेदवार म्हणून उबाठा शिवसेनेचे आमदार सचिन अहिर यांनी दाखल केला अर्ज. शिवसेनेचा अजेंडा पद नाही तर लोकांचा विकास आहे. याच विकासाच्या अजेंड्यासाठी लोकप्रतिनिधी शिवसेनेबरोबर येत आहेत. एकनाथ शिंदे. विधानसभेत 97,706 कोटींच्या पुरवणी मागण्या चर्चेनंतर मंजूर. शेतकरी कर्जमाफीसाठी तब्बल 20,752 कोटी रुपयांची तरतूद. सगळ्यांना विश्वासात घेऊन सर्व सदस्यांची चर्चा करून सर्वसंमतीने अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाचा निर्णय घेतला जाईल. मुख्यमंत्री. बालकांना गुन्ह्यासाठी प्रवृत्त करणाऱ्यांवर मोक्का लावण्यासह कठोर कारवाईचा इशारा देत आवश्यकता भासल्यास कायद्यात सुधारणा करण्याची विधानसभेत मुख्यमंत्र्यांची ग्वाही. प्रस्तावित कायद्यामुळे बळजबरी धर्मांतराच्या प्रकरणांचा उलगडा करण्याची राज्याची क्षमता अधिक बळकट होऊन कठोर कारवाईचा मार्ग मोकळा होईल. मुख्यमंत्री. एल निनो संकटाच्या पार्श्वभूमीवर जलसंधारणाची कामं प्राधान्याने पूर्ण करण्यासाठी धडक कार्यक्रम राबवण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. देशाचे 31वे लष्कर प्रमुख म्हणून जनरल धीरज सेठ यांनी मावळते लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांच्याकडून स्वीकारला कार्यभार. गडचिरोलीत नक्षलवादाविरोधात आणखी एक निर्णायक कारवाई. नक्षलवाद्यांनी लपवून ठेवलेलं शस्त्र निर्मितीचं साहित्य केलं नष्ट. सप्टेंबरमध्ये होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धांसाठी भारतीय महिला क्रिकेट संघाची घोषणा. हरमनप्रीत कौरकडे संघाच्या कर्णधार पदाची धुरा कायम. आणि मुंबईतील चेंबूर परिसरात धावत्या शाळेच्या बसवर झाड कोसळून झालेल्या दुर्घटनेत एका विद्यार्थ्याचा मृत्यू, एकाची प्रकृती गंभीर. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 8:30 वाजता पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.